खासदारकीच्या मोहापायी मिलिंद देवरांनी काँग्रेस सोडलं। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा टोला, तर देवरांना महायुतीमध्ये उमेदवारी मिळणार नाही, वडेट्टीवारांचा दावा। भविष्यात अनेक नेते महायुतीत येतील, ते आमच्याकडे येत आहेत, त्यांचं स्वागत आहे। मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। नागपुरात महायुतीचा संयुक्त मेळावा, भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात मेळावा। जितेंद्र आव्हाड मांजरीच्या तोंडासारखे दिसतात, आव्हाडांनी प्रभू रामचंद्र यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून आमदार संजय गायकवाड यांची टीका। अकोल्यात 30 डिसेंबरच्या रात्री पोलिसांच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या 5 आरोपींना 15 दिवसांनंतर अटक, उरळ पोलिसांची कारवाई। ग्रामपंचायतीला निधी न मिळाल्यानं बच्चू कडूंची महायुतीच्या बैठकीला अनुपस्थिती, सध्या आमची भूमिका तटस्थ, वाट पाहू नाही तर गेम करू, बच्चू कडूंचं भाजपला पुन्हा आव्हान। अमरावतीमध्ये महायुतीच्या मेळाव्याची जबाबदारी भाजप आमदार प्रवीण पोटे यांच्याकडे, भाजप नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत, मेळाव्याला बच्चू कडू यांची अनुपस्थिती। अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याकडनं यावर्षी वेगवेगळ्या ठिकाणी पतंग महोत्सव साजरा, रवी राणांनी लहान मुलांसोबत तर नवनीत राणांनी हनुमान गडीवर पतंग उडवत साजरा केला मकर संक्रांतीचा उत्सव। कुणबी नोंदी सापडल्यानं जरांगे पाटील ओबीसींचे नेते झाले, त्यामुळे भुजबळांना भीती वाटत असेल, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया। वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपने सर्वाधिक कामं केली, वर्धा लोकसभेची जागा भाजपचीच, खासदार रामदास तडस यांचा दावा। वर्ध्यामध्ये जागतिक पारायणाच्या निमित्ताने गजानन महाराजांच्या भक्तांची मांदियाळी, 4600 गजानन भक्त पारायणासाठी बसले, 2016 पासून पारायणाचा आयोजन। वर्ध्यातील दोन तरुण पायी अयोध्येला जाणार, खांद्यावर 2 बॅग आणि हातात रामाचा झेंडा घेत 900 किलोमीटरचं अंतर पायी पार करणार। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना आणि विज्ञान विभागातनं 85,000च्या 12 बॅटरी चोरीला, पोलिसांकडून तपास सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।